ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। अक्षय तृतीया, जी अक्षय अशी तिथी असते त्याला अक्षय तृतीया असे म्हणले जाते। या वर्षी 19 एप्रिल म्हणजेच रविवारी अक्षय तृतीया येते। मग या दिवशी आपण काय उपाय केले पाहिजेत, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली खरेदी, केलेलं दानधर्म श्रेष्ठ सांगितले आहे। मग अशा वेळेस आपण गरिबांना गहू, साखर असे पदार्थ दान करू इच्छिता तर करू शकता, त्याचं पुण्य आपल्याला जास्त सांगितलं आहे। या दिवशी केलेलं तर्पण, पितरांच्या दृष्टीने केलेली पूजा श्रेष्ठ सांगितली जाते। मग आपण काय केलं पाहिजे, तर एखादी पत्रावळी किंवा एखादी ताट ज्यामध्ये थोडेसे गहू, त्यामध्ये एक कुंभ घ्यायचा आहे आणि त्या कुंभामध्ये थोडं पाणी, त्यामध्ये थोडंसं चंदन, त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे, एक नाणं टाकायचं आहे आणि आपल्या पितरांबद्दल प्रति आपली भावना व्यक्त करायची आहे आणि ते दक्षिण दिशेला ठेवायचं आहे। या दिवशीचा नैवेद्य एखादा फळ म्हणून आंबा किंवा आंब्याचा रस पित्र म्हणून दाखवल्या तर तो श्रेष्ठ सांगितलेला आहे। थोडक्यात तर्पण अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे। या व्यतिरिक्त या दिवशी केलेली सोने खरेदी किंवा केलेली नवीन खरेदी व विशेष जर आपण मनात जप करू इच्छिता तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप विशेष करायचा आहे, जेणेकरून लक्ष्मी प्राप्ती आणि विष्णू देवतांच्या कृपेने यशप्राप्ती भगवंत कृपेने जास्त सांगितलेले आहे। या अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन संकल्प आपण केला तरी तो सिद्धीस जातो। या दिवशी केलेले नवीन खरेदी ती देखील सिद्धीस जाते। त्यामुळे अशा दिवशी आपण जे जे कर्म मनापासून कराल त्यामध्ये निश्चित यश सांगितलेलं आहे। म्हणून आपण हे सर्व उपाय मनापासून करा, म्हणजे आपल्या मनातील हेतू संपन्न होतील व पितर देवतांच्या कृपेने आपली मनोकामना परिपूर्ण होईल। अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।